नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज खूप सुंदर अशी बॅगची नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया ही बॅग मी कशी बनवलेली आहे. तर इथे बॅग बनवण्याकरता मी घेतलेला आहे मेन फॅब्रिक, अस्तरचं फॅब्रिक आणि कॅनव्हास पेपर आणि हे सर्व एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घेतलेलं आहे. आणि जी मापे स्क्रीनवर दाखवलेली आहेत ना त्याच मापाने कट देखील करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दुसरा कॅनव्हास पेपर देखील मी कट करून घेतलेला आहे 5 इंच आणि 11 इंच इतक्या लांबी रुंदीचा. अस्तरचं फॅब्रिक, मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास पेपर सेम त्याच मापाने कट करून घेतलेला आहे आणि एकमेकावर बरोबर सेट करत त्या कॅनव्हास पेपरच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर सर्वात खाली आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, त्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि नंतर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूकडनं आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे शिलाई मारून झालेली आहे आणि हे फॅब्रिक बघा मी सरळ करून घेत आहे. आणि सरळ करून झाल्यानंतर त्याला आपल्याला इस्त्री देखील करून घ्यायचं आहे, म्हणजे हे फॅब्रिक व्यवस्थितरित्या एकदम सेट होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मी ह्या फॅब्रिकला इस्त्री करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अजून एक आपल्याला 5 इंच आणि 11 इंच इतक्या लांबी रुंदीचा कॅनव्हास पेपर कट करायचा आहे आणि तो फॅब्रिकला स्टिच देखील करून घ्यायचा आहे चारी बाजूकडनं. आणि त्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला असं मधून फोल्ड करायचं आहे आणि तिथे 1.5 इंचाचं माप टाकायचं आहे दोन्हीकडेनं. 1.5 इंचाचं माप टाकून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि तो तेवढा 1.5 इंचाचा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने 1.5 इंचाचा भाग हा कट करून झालेला आहे आणि त्यानंतर याच मापाने सेम आपल्याला अजून एक फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि ते बरोबर यावर सेट करत आपल्याला कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जेवढा मी मार्क केलेला भाग आहे ना तिथे आपल्याला शिलाई मारायची नाही, कारण की तिथून आपल्याला हे फॅब्रिक पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कॅनव्हासच्या चारही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला कट करून काढायचं आहे. तर इथे हे फॅब्रिक बघा कट करून झालेलं आहे आणि त्याला मी जिथे शिलाई मारलेली नाही आहे तिथे अंगठ्याचं बोट आतमध्ये घालत बघा असं मी हा फॅब्रिक पलटी करून घेणार आहे. तर इथे अशा प्रकारे हे फॅब्रिक आपलं सरळ करून झाल्यानंतर याला आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे हे फॅब्रिक व्यवस्थितरित्या सेट होऊन जाईल. आणि जिथून आपण हे फॅब्रिक पलटी केलेलं आहे ना तिथे आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर 4 बाय 4 इंचचं एक आपल्याला फॅब्रिक कट करायचं आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने एकमेकावर दोन्ही बाजू सेट करत इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे शिलाई मारून झालेली आहे आणि असं अंगठ्याचं बोट घालत बघा हे फॅब्रिक मी सरळ करून घेणार आहे. सरळ करून झाल्यानंतर याला देखील आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सरळ करून झाल्यानंतर या फॅब्रिकच्या बघा दोन्ही कडेनं मी व्यवस्थितरित्या शिलाई मारून घेणार आहे. आपल्याला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदररित्या शिलाई मारून हे फॅब्रिक मी तयार करून घेतलेले आहेत. तर इथे आपले 3 पीस हे रेडी झालेले आहेत. तर या 3 पीसपासून आपण इथे बॅगसाठी बनवणार आहोत बो. तर त्यानंतर जे आपण पहिलं फॅब्रिक तयार करून ठेवलं होतं त्याला बघा असं मध्यभागी फोल्ड करत आपल्याला मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने याच्यावर प्लेट्स टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा एक एक सर्व प्लेट्स मी टाकून घेत आहे आणि आता जो भाग आपण एकत्र केलेला आहे ना एका जाग्यावर तिथे मी शिलाई मारून घेणार आहे. तर व्यवस्थितरित्या तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा इथे आपला हा बो बनला गेलेला आहे. त्यानंतर दुसरं फॅब्रिक जे आपण तयार करून ठेवलं होतं ते पण असं बघा प्लेट्स टाकत मी तयार करून घेणार आहे आणि याला देखील याच्या मध्यभागी शिलाई मारून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने हे दोन्ही पीस आपले तयार करून झालेले आहेत. आणि त्यानंतर बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे दोन्ही पीस एकमेकाला सेट करायचे आहेत. आणि जी पट्टी आपण 4 बाय 4 इंचाची ठेवली होती ना तयार करून, ती बरोबर अशी सेट करत आपल्याला या बोला गुंडाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे शिलाई देखील मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून झालेली आहे आणि इथे आपला बो देखील बनून तयार आहे. आणि त्यानंतर जे आपण बॅगीसाठी फॅब्रिक तयार करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे. आणि त्यावर बघा, वरच्या बाजूने प्रत्येकी 2 इंच माप टाकत आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सरळ रेषा आखून झाल्यानंतर आपल्याला ते फॅब्रिक कट करून काढायचं आहे. तर इथे हे फॅब्रिक मी कट करून घेत आहे. त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर इथे मी चेन घेतलेली आहे आणि चेन उलट्या बाजूने ठेवत शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने चेनला शिलाई मारत चेन अटॅच करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या भागाला देखील आपल्याला सेम याच पद्धतीने चेन शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पीसला चेन अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर चेनच्या वर आपल्याला टॉप स्टिच पण करायची आहे, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये चेन ही या आपल्या बॅगेला अटॅच होऊन जाईल. तर दोन्ही पीसेसला बघा अशा प्रकारे मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी रनर देखील ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने रनर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा वरच्या बाजूकडनं अजून एक चेन अटॅच करायची आहे. तर याला पण शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक भाग असा वेगळा करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अस्तरचं फॅब्रिक. अस्तरचं फॅब्रिक बघा असं मी कट केलेलं आहे 11 बाय 10 इंचाचं. तर अशा पद्धतीने अस्तर कट करून झाल्यानंतर जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे ना, बरोबर त्यावर अस्तर ठेवत शिलाई मारून अस्तर देखील आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर अस्तर अटॅच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यावर टॉप स्टिच करायची आहे. तर इथे टॉप स्टिच मी करून घेतलेली आहे आणि व्यवस्थितरित्या हे अस्तर बघा आपल्या या बॅगेला अटॅच झालेलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला फोल्ड करत तिथे देखील मी अस्तरला शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे आपलं बॅगेचं जे पॉकेट आहे ना ते बनलं जाईल. तर अस्तर अटॅच करून झाल्यानंतर बॅगेच्या दुसऱ्या बाजूला पण आपल्याला चेन सेम शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे आणि त्याला टॉप स्टिच पण करायची आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला बॅगेला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर बेल्ट अटॅच करण्यासाठी बॅगेचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटर पॉईंटपासून आपल्याला दोन्ही बाजूला 2.5 इंच इतकं माप टाकायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे बॅगेसाठी आपल्याला बघा एक बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तो बेल्ट मी आधीच तयार करून घेतलेला आहे, त्याची तुम्हाला मी लांबी दाखवते. तर इथे बेल्ट तुम्ही बघू शकता 21 इंच इतक्या लांबीचा बेल्ट तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा बेल्ट घ्यायचा आहे आणि जिथे आपण मार्क केलेले आहे ना बरोबर त्यावर सेट करत शिलाई मारून अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे बघा दोन्ही बाजूकडनं मी बेल्ट शिलाई मारत अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बेल्ट आपल्याला वरच्या बाजूला करायचा आहे आणि पुन्हा त्या बेल्टवर आणि चेनवर शिलाई मारून घ्यायची आहे. तर सेम याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूकडनं हा बेल्ट बॅगेला अटॅच करून घ्यायचा आहे. तर खूप सुंदररित्या हे बेल्ट आपले या बॅगेला तुम्ही बघू शकता अटॅच झालेले आहेत. आणि त्यानंतर बॅगेला लावण्यासाठी जो आपण बो तयार करून ठेवला होता ना तो बो घ्यायचा आहे आणि जिथून चेन अटॅच केलेली आहे ना तो बरोबर बो त्या कडेला सेट करत आपल्याला तिथे शिलाई मारून तो बो अटॅच करून घ्यायचा आहे. तर एका बाजूकडनं बघा व्यवस्थितरित्या सेट करत मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला हा बो बरोबर त्या बॅगेच्या कॉर्नरवर सेट करत शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूकडनं पण व्यवस्थितरित्या हा बो सेट करत मी शिलाई मारून अटॅच करून घेणार आहे. तर खूप सुंदररित्या इथे हा बो आपल्या या बॅगेला शिलाई मारत मी अटॅच करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपल्या बॅगेचा लुक दिसत आहे. आणि त्यानंतर जिथे आपण चेन अटॅच केलेली आहे ना बरोबर त्या चेनीमध्ये आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे.
तर इथे मी रनर ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बॅग ही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। पलटी करून झाल्यानंतर बॅगीचे दोन्ही भाग बघा आपल्याला बरोबर एकमेकावर सेट करत कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने एका बाजूकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूकडनं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग एकमेकावर सेट करत शिलाई मारून ही बॅग आपली तयार करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूकडनं तुम्ही बघू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि जिथून शिलाई मारलेली आहे ना तिथून आपल्याला प्रत्येकी 1.5 इंच असं माप टाकायचं आहे आणि तिथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने 1.5 इंचाचं माप टाकत मी चौकोन तयार करून घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला माप टाकत हा चौकोन तयार करायचा आहे आणि त्यानंतर हा चौकोन आपल्याला कट देखील करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूचे चौकोन बघा मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याच पद्धतीने हे दोन्ही कॉर्नर आपल्याला मॅच करत इथे कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे। तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर याला 1.5 इंचाची पट्टी कट करत मी पायपिंग देखील तयार करून घेतलेली आहे। तर पायपिंग तयार करून घेतलेली आहे म्हणजे एक्स्ट्राचे जे धागेदोरे आहेत ना ते बॅगेचे ते निघले जाणार नाहीत। तर अशा पद्धतीने इथे आपली बॅग बनवून तयार आहे आणि चेन खोलत बॅग मी सरळ करून घेतलेली आहे। तर बॅग सरळ करून झाल्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते आपल्या बॅगेचा। किती सुंदररित्या ही बॅग आपली इथे बनून तयार आहे। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बो अटॅच असलेली बॅगीचे नवीन डिझाईन मी दाखवलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला ही बॅग कशी वाटली आणि बॅगीची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील बॅग बनवून मला कमेंटमध्ये सांगा की बॅग कशी बनलेली आहे। आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।